बसवेश्वरांचं जन्मोत्सवाला आजपासून सुरुवात झालेला आहे. जोडे घराघरामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं आदरणीय संस्थापक श्री श्री मामा हत्तुरे यांच्या कल्पनेतून एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पहिला व्याख्यानाचा विषय आहे 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वर व त्यांची लोकशाही मूल्ये. या विषयावरती व्याख्यान होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अगदी भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवलेले भारत देशाचे घडलेले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे गाढा अभ्यासक सन्माननीय मीनाक्षीताई गायकवाड मॅडम यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष घोषवावं असं मी या मंडळाच्या वतीनं विनंती करतो. सूचना आहे सामान्य सरांच्या ठिकाणी व्यक्त केले की त्याला पूर्ण अनुमोदन मुक्त आहे, परंतु कोकण दुसऱ्याची भाषा बंद करून पिंजऱ्यात गुलाम बनून जातो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचा विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी या जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा रुजवलं. या जगामध्ये पहिले महात्मा कोण होऊन गेले तर पहिले महात्मा बसवेश्वर होऊन गेले. त्यानंतर इतरांना महात्माची पदवी मिळाली. खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम जगज्जन महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सुरू केलं. त्याचे म्हणून आलेले आदरणीय भीमराव पाटील साहेबांनी या मंडळात आदरणीय नरेंद्रजी काळे साहेबांना मी विनंती करतो, हत्तुरे मामांचा सत्कार काळे सरांनी करावा. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय इसाफे साहेबांना मी विनंती करतो, या मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे सरांचा सत्कार आदरणीय इसाफे साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. समोर इकडे आहे. ओम श्री बसवलिंगाय नमः. साहित्याचे गाढा अभ्यासक आदरणीय खळगे मॅडमचा सत्कार या संस्थेचे आदरणीय पदाधिकारी वंदोरे सरांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करा. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. माणूस झाला दगड झाला देव, मस्तक ठेवून बोलतो मला सुखी ठेव. दगडापाशी दूध दही खोबरेची होती भेट, मंदिराच्या पायथ्याशी बुद्धी जीवाची भेट. दगडा या कलियुगी अंधश्रद्धेची वाटत जो, दगडाच्या मंदिरापाशी पुजारी बनला तो. अशा 12व्या शतकामध्ये मूर्ती पूजेला विरोध करणारे महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्रावरती आज व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पहिल्यांदा व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी मी अध्यक्ष आदरणीय गायकवाड मॅडमना विनंती करतो, आपल्या थोडक्यात 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. बसवेश्वर प्रतिष्ठान सामाजिक संस्था पुढे आयोजित व्याख्यानामध्ये
ಶುರು ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಗೌರವವನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ನನಗೆ ಈ ಒಂದು ಬಸವಣ್ಣನವರ प्राध्यापक देवराव रमाजीराव पाटील तिनी गदू तालुका अहमदपूर जिल्हा लातूर एम.ए. राज्यशास्त्र एम.ए. पाली एम.ए. प्राचीन विद्या पीएचडी चालक कनिष्ठ पदवी व पदव्युत्तर वर्गास राज्यशास्त्र व पाली विषयाचे अध्यापन करतात। वक्तृत्व कला ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कला आहे। व्याख्याने त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण व आंध्र प्रदेश राज्यात 1000पेक्षा अधिक प्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहेत। आकाशवाणी केंद्रावरून व्याख्यान त्यांचे प्रसारण होत आहे। ग्रंथ लेखन व संशोधन या विषयामध्ये शरण साहित्य शरणस्थळे पर्यटन संत साहित्य राष्ट्रसंत तुकोबा संत गाडगेबाबा वक्तृत्व प्राचीन लेणी या विषयावरील 40 ग्रंथांचे लेखन केलेले आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलेले दैनिक सकाळ दैनिक लोकमत दैनिक एकमत दैनिक यशवंत व दैनिक लोकाशा या वृत्तपत्रातून लेख प्रकाशित करून शोधनेमध्ये त्यांचा दैनिक सकाळ या राष्ट्रीय दैनिक वर्तमानपत्रातून 2009 2010 व 2015 च्या प्रसव जयंतीनिमित्त विशेष लेख प्रासंगिक लेख प्रकाशित विविध स्मरणिका संपादकीय ग्रंथ बसवपत साप्ताहिके व मासिके यामध्ये विविध लेख प्रकाशित ISSN व ISBN या
अंजना गायकवाड मॅडम प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आता स्पर्शन कार्यक्रम असे तरणी मीनाक्षी निवड झालेली आहे असे नरेंद्रजी काळे साहेब आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आमचे मार्गदर्शक श्रीशैल मामा हंकुरे साहेब ज्यांनी मला या बसवपीठावर सर्वांना अगोदर शरणोक करणार. यापूर्वी व्हिजन मध्ये गेल्या वर्षी मी व्याख्यानाच्या निमित्तानं आलो होतो. परत दुसऱ्यांदा या ठिकाणी बोलण्याचा योग आलेला आहे. परंतु विषय जाणीवपूर्वक या ठिकाणी बदललेला. आता मी जे बोलतोय तो माझ्या कानावर एवढा आवाज आदळायला लागलेला आहे, प्रतिध्वनी व्हायला लागलेला आहे या सभागृहात. म्हणून थोडस आपण लक्षपूर्वक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार. खरं तर व्याख्यानमालेचं नाव आहे मामा बसवज्योत व्याख्यानमाला. बरोबर. बसवज्योत व्याख्यानमाला म्हणजे बसवण्णाच्या किंवा बसवण्णांनी सांगितलेल्या ज्ञानाची ही व्याख्यानमाला. ज्ञानाची ज्योत असे ज्योत जगाते चलो आणि वचन ज्ञान बढाते चलो. यासाठी या व्याख्यानमालेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मला विषय असा देण्यात आलेला आहे महात्मा बसवण्णा आणि लोकशाही मूल्ये. बरोबर. विषय अतिशय महत्वाचा आहे. कमी वेळामध्ये विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा विषय सोडून काही बोलणार. कधी कधी काय व्हायला लागलेलं आहे फक्त विषय घेतात आणि विषय सोडून बोलतात. बरोबर. विषयावर अगदी तंतोतंत कमी वेळामध्ये कारण गर्दी फार करायला लागलेली आहे तरी सुद्धा आपण विषय समजून विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे, कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करणे, अपंगांना सायकलिंगचं वाटप करणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, मोफत पिण्याचं पाणी लोकांना उपलब्ध करून देणे आणि गेल्या वर्षी किती मोठ्या आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठा सोलापूर कारखाना निर्माण केलेला. मामा तुमचं मी अभिनंदन करतो. मला कोल्हापूरून फोन आला की मामाने जो उपक्रम केलेला तो उपक्रम पुढच्या वर्षी राजशेखर तंबाके साहेब कोल्हापूरमध्ये राबवणार आहे. कृपा मी कोल्हापूरमध्ये होणार आहे मामा. आणि म्हणून तुम्ही अतिशय चांगला उपक्रम केला. गावोगाव लोकांना बसवण्याची जयंती साजरी करण्यासाठी बसवण्णा कोण होते बसवण्याचं स्मरण करण्यासाठी एक मूर्तीच्या रूपामध्ये लोक आता बसवण्याची जयंती साजरी करणार. म्हणून आपण मूर्ती तर दिल्याच पण मूर्तीच्या नंतर बसवण्याचं चित्र पण दिलं. पण बसवण्याच्या चित्राच्या नंतर बसवण्याचं तत्वज्ञान काय होतं यासाठी व्याख्यानाच्या रूपानं हा ज्ञानाचा दासोह सुद्धा या ठिकाणी मामानं चालवलेला आहे. आणि म्हणून हा ज्ञानाचा दासोह आहे. व्याख्यान म्हणजे ज्ञानाचा दासोह. आता मूर्त्यांवर आम्ही थांबलेलो नाही. आता मूर्तीच्या पुढे गेलो की मूर्ती आणि मूर्तीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान म्हणजे व्याख्यान. आणि म्हणून खरे मामा बसवण्याचे शरण आहे, खरे दासोही आहे. म्हणून त्यांच्या नावाला सर्वांनी टाळ्या वाजवा. उपक्रम त्याने राबवण्याचं काम बसवण्याच्या माध्यमातून केलं. कारण बसवण्याने समाज सेवेला दासोहाला सर्वात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून जयंतीच्या माध्यमातून आपण जागृती करण्यासाठी मामा व्याख्यान करतात. कारण तर जयंतीचा अर्थच असा आहे जयंती करून जागृती करणे. जयंती म्हणजे जागृती. बरोबर. जयंती आहे आणि आज खरी जयंती या सभागृहामध्ये साजरी होते. कारण आपण तत्व दर्शनाकडे चालले की बसवण्याने काय सांगितलं, तत्व काय आहे. जयंती
केलेला ज्ञानाचा दासोह, धनाचा दासोह, वेळेचा दासोह, आणि म्हणून ते दासोही होते. आणि म्हणून त्यांनी समाजासाठी जे जगले, म्हणून त्यांचा इतिहास लिहिला गेला, म्हणून त्यांच्यावर व्याख्यान करण्याची वेळ या ठिकाणी आली. आणि म्हणून आमचं एक तत्व आहे, बसवण्णांचा विचार लोकांपर्यंत पोहोचायचा असेल तर 3 तत्व आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं ठरवले. गाव देते अनुभव मंडप, बरोबर आहे? गाव देते अनुभव मंडप. आता हे जे चालू आहे ना, हा अनुभव मंडप आहे. गाव देते अनुभव मंडप, घर देते वचनाचं पुस्तक, बरोबर? गाव देते अनुभव मंडप, घर देते वचनाचं पुस्तक, आणि व्यक्ती देते वचनाचा विचार. प्रत्येक व्यक्तीच्या मस्तकात वचनाचा विचार केला पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये वचनाचं पुस्तक असलं पाहिजे, आणि प्रत्येक गावामध्ये अनुभव मंडप असला तरच बसवण्णांचा विचार लोकांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून गावोगाव व्याख्याने तयार झाले पाहिजे. मी 1 तारखेपासून बेळगाव पासून व्याख्यानाला सुरुवात केली आहे, तर 25 तारखेपर्यंत आता जिल्ह्याच्या स्तरावरचं तत्व व्याख्यान. एकदा माणूस किती व्याख्यान करणार? पूर्ण 3 लाख घंटे पाहिजे. मग आम्ही किती फिरणार? मर्यादा आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की प्रत्येक गावामध्ये, नगरामध्ये बसवण्णावरती बोलणारे व्याख्याते तयार झाले पाहिजे. म्हणून पुढच्या वर्षी मामा गीतेच्या सभागृहात बसलेले आहेत, त्याच्यापैकी 1 तास व्याख्यान तुमच्यापैकी पुस्तक वाचून 1 वर्षाचा वेळ देणार आहे. कोण व्याख्यान करणार? हात वर करायचे. आता आपल्याला एक बरोबर तुमच्याकडून तयार झाला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही तयार होणार नाही, तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही, नाही तर पाटील सरांना आणायचं, बरोबर नाही, दुसऱ्या सहारात करणे सरांना आणायचं, आम्ही ऐकायचं, विसरून जायचं, तुम्हाला दुसऱ्या वर्षी जयंती साजरी करायची. असं नाही जमणार. आता बसवण्णांची जयंती वाढायला लागलेली आहे. आताच मामा मला म्हणाले, हा मोठ्या प्रमाणावर सोलापूरमध्ये शहरातले जयंती मंडळ वाढायला लागलेले आहेत. तसा व्याख्याने सुद्धा वाढलेला आहे की नाही? वाचक वाढले पाहिजे. मग मला सांगा, कोण भाषण करणार, कोण व्याख्यान देणार? हात वर करा ना. पुढे होऊन व्याख्यान देणार नाही, वाचन करणार नाही, तोपर्यंत बसवण्णांचा तत्व आपल्याला समजणार नाही. म्हणून नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या सोलापूर मधला व्याख्याता या ठिकाणी बसवण्णांच्या वरती विचार सांगा, आणि आपल्यामधून व्याख्याते तयार होतात. खरं तर महात्मा बसवण्णा आणि लोकशाही, बसवण्णांच्या अगोदर फार जातीवाद होता, अस्पृश्यता होती, माणूस माणसाचा गुलाम होता, माणसाला माणुसकीची वागणूक दिली जात नव्हती, महिलांना सुद्धा गुलामगिरीचं जीवन जगावं लागायचं. बसवण्णांनी ते पाहिलं. आणि मग बसवण्णा कोण होते? बसवण्णांनी काय केलं? एका कवीनं असं लिहिलेलं आहे, जुना काळ हराम होता, माणूस माणसाचा गुलाम होता, एक वर्ग आहे आराम करत होता, गरिबांना तो लाथेने सलाम करीत होता. म्हणजे ही परिस्थिती बसवण्णांच्या अगोदर होती. तुम्ही म्हणा बसवण्णाला काम का करावं लागलं? कारण परिस्थितीच माणसाला महात्मा बनवते, बरोबर आहे साहेब? परिस्थितीमधून माणूस महात्मा बनतो. एका गटारामध्ये कुष्ठरोगी पडला होता, गटाराच्या कुष्ठरोग्याला गटारातून बाहेर काढलं, आणि वरोऱ्याचे नगराध्यक्ष असलेले आमचे बाबा आमटे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, आणि सांगितलं यानंतर बाबा आमटे फक्त आणि फक्त कुणासाठी काम करणार? कुष्ठरोग्यासाठी काम करणार. एक कुष्ठरोगी दिसला आणि त्याने आनंद निर्माण केला. परिस्थितीमुळे ते घडले. मग बसवण्णा असे का घडले? कारण बसवण्णांच्या अगोदर माणसाला माणुसकीची वागणूक दिली जात होती, माणसाला जनावराच्या पलीकडे समजलं जात होतं, आणि हे बसवण्णांनी पाहिलं होतं. बसवण्णाला वाटायला लागलं की नाही, समाज व्यवस्था बदलली पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे. आणि मग काय केलं बसवण्णांनी? बसवण्णा कोण होते? जाती धर्मांतवाद्यांचा कर्दनकाळ होता. बसवण्णा म्हणजे जाती धर्मांतवाद्यांचा कर्दनकाळ होता. मादरस मादलांबिकेचा तो बाळ होता. मादरस मादलांबिकेचा तो बाळ होता. जातीची जमीन नांगरणारा तो नांगराचा बाळ होता. जातीची
मंडप केला. ते असं म्हणतात एक कवी, अनुभव मंडप म्हणजे समग्र समाज क्रांतीचा उद्धार होता. बरोबर. अनुभव मंडप म्हणजे समग्र समाज क्रांतीचा हुंकार होता. वचनांच्या कळव्यांचा तो महाविद्रोह होता. वचनांच्या कळव्यांचा तो महाविद्रोह होता. प्रज्ञा आणि प्रतिभेचा तो बुलंद आवाज होता आणि कल्याणच्या प्रतिक्रांतीचा तो धगधगता इतिहास होता. आणि अशा प्रकारचा अनुभव मंडप म्हणजे त्या धगधगत्या इतिहासावर आपल्याला आज थोड्या बहुत प्रमाणावर प्रकाश टाकायचा. जन्माला कुठं जन्माला विजापूर जिल्ह्यामध्ये बागेवाडी नावाचं छोटस गाव इसवी सन 1805 मध्ये माद्रास आणि मातृभूमीच्या पोटी बसवण्णाचा जन्म झाला. 8 वर्षापर्यंत बसवण्णा घरी राहिले. पण बसवण्णा लहानपणापासून बंडखोर होते. ते आईवडिलांना प्रश्न विचारायचे. काय विचारायचे? बोकडाचा बळी दिल्यानं खरंच देव प्रसन्न होतो का? त्यांना प्रश्न पडायचे. आपल्याला प्रश्न पडत नाही कारण आपला मेंदू झोपलेला. आपण जर मोटरसायकल घेतली आणि ती गाडी जर नाही वापरली तर काय होतं? गाडी गलती केली. आपण आपल्या मेंदूचा वापरच केलेला नाही. आपल्याला कधी प्रश्नच पडत नाही ते असं का? सफरचंद खाली पडलं, वर का गेलं नाही? खालीच का? आपण पटकन खातो आहोत का? वर का गेलं नाही? खाली का पडलं? प्रश्न पडला त्यांना. आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. बरोबर. पातेल्यावर म्हणजे त्या ठिकाणी पातेल्यावर जे झाकण होतं ते झाकण वर वाफेनं वर म्हणजे काय म्हणतात त्याला वर उडायला लागलं. त्यावेळेस ते म्हणाले हे असं का होतंय? कारण वाफेमध्ये शक्ती आहे म्हणून त्यानं रेल्वे इंजिनचा शोध लावला. आता आपल्या घरामध्ये असं होतंय की प्रांताकडे प्रश्न पडला का? प्रश्न पडला. पण बसवण्याला प्रश्न पडले, माझ्याप्रमाणे माझ्या बहिणीला का वागवलं जातं? बरोबर. माझी बहीण आमचं नागम्मा, माझी बहीण आमच्या नागम्मा माझ्यापेक्षा मोठी आहे. पण तुम्हाला ऐकू आलं का मी बोलतो? माझी बहीण आमच्या नागम्मा माझ्यापेक्षा मोठी आहे पण तिला माझ्याप्रमाणे अधिकार का नाही? एक माणूस दुसऱ्या माणसाला स्पर्श का करत नाही? एक माणूस दुसऱ्या माणसाला स्पर्श केल्यानंतर वाट का समजला जातो? आम्ही एक माणूस दुसऱ्या माणसाला वरून मोजडीतून पाणी का वाटतो? कारण सगळे माणसं समान आहे. हे प्रश्न बसवण्णा आपल्या आईला विचारू लागले. आई एकच म्हणायची, गप बस, तुला काही कळत नाही. आणि कसं काय करतस? आईकडे मामा उत्तर नव्हतं, पप्पाकडे मम्मीकडे उत्तर नव्हतं. आणि मग बसवण्णा 8 वर्षानंतर अभ्यास करण्यासाठी पुढे संगम लागले. तालुका मुलुंड, जिल्हा बागलकोट, कर्नाटकामध्ये संगम क्रॉस करून 8 किलोमीटरवर कृष्णा आणि मलप्रभेच्या संगमामध्ये कुडल संगममध्ये बसवण्णाची समाधी आहे. त्या कुडल संगममध्ये बसवण्णा 12 वर्ष बसवण्णांनी अभ्यास केला. आणि अभ्यास केल्याच्या नंतर सर्व धर्मशास्त्रे, सर्व ग्रंथ, सर्व भाषा याचा अभ्यास बसवण्णांनी केला. आणि बसवण्णांचे मामा सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढ्यामध्ये बिचेलाच्या दरबारामध्ये महामंत्री होते. खरं तर सोलापूर जिल्ह्याला त्याचा मान मिळालेला आहे कारण महात्मा बसवण्णांनी
आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून विषय मांडत असताना महात्मा बसवांना आणि लोकशाही मूल्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं, ते संविधानाचे शिल्पकार आहेत. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाला सरनामा जोडलेला आहे. आणि कलम नंबर, मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी संविधान अभ्यासतोय, म्हणून मी माझं भाषण प्रथमतः भारतीय संविधानाला अर्पण करतोय. कारण संविधानाला मला नोकरी दिली, संविधानाला मला पगार दिला, संविधानाला मला प्रतिष्ठा दिली, संविधानाला आपल्याला सर्वांना देशाचा कायदा दिलेला आहे. पण लक्षात ठेवा की आपण का पुढे जायचंय, कारण संविधानाचं आणि बसवण्णांच्या वचनाचं तुम्हाला नातं आहे की आपली समजून घेतलं पाहिजे. कारण 12 ते 35 मध्ये, कलम नंबर 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहे. मूलभूत कलम नंबर 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक आणि नीतिदर्शक तत्त्वे आहे. आणि कलम नंबर 51 अ मध्ये 10 मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजे कलम नंबर 12 ते 51 मध्ये लोकशाहीचे मूल्य, संविधानाचे मूल्य त्या कलमांमध्ये दडलेले आहे. म्हणून तुम्ही 12 ते 51 हे जर कलम वाचले आणि वचन वाचले तर तुमच्या लक्षात येईल भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे मूल्य बसवादी शरणांच्या वचनात कसे दडलेले आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून पहा किती महत्वाचं वाक्य आहे, भारतीय संविधानाचा सरनामा, भारतीय संविधानाचा सरनामा आणि बसवण्णांच्या वचनांचा वचननामा एक आहे, हा अनुबंध एक आहे. हे किती महत्वाचं तत्वज्ञान आहे. जे सरनाम्यात सांगितलं संविधानाच्या, ते 900 वर्षापूर्वी वचनांच्या नाम्यात बसवण्णांनी लिहिलं. नुसतं लिहिलं नाही, प्रत्यक्ष आणि म्हणून सरनाम्यामध्ये काय आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, विवेकवादी दृष्टिकोन, पर्यावरणाचं रक्षण, या सगळ्या बाबी संविधानामध्ये आणि लोकशाही मूल्यांमध्ये दिलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणा बसवण्णांच्या काळात लोकशाही होती, बरोबर, पण लक्षात ठेवा जसा सुसंस्कृत होत गेला तसा तसा माणूस मूल्य आपल्या आचरणामध्ये आणत गेलेला. म्हणून मूल्य शाश्वत आणि चिरंतन असतात. म्हणून बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी संविधान जरी लिहित असलो तरी गौतम बुद्धांच्या महावीरांच्या तत्वज्ञानातून हे मूल्य संविधानामध्ये घेतले. म्हणजे याचा अर्थ की मूल्य हे युगानुयुगे समाज व्यवस्थेमध्ये पुढे येत असतात. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये राजेशाहीमध्ये, 12व्या शतकामध्ये राजेशाहीमध्ये लोकशाही व्यवस्था समाजामध्ये रुजवण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं आहे. म्हणून लोकशाही मूल्यांची रुजवण बसवण्णांनी केली. त्याच्यासाठी राजेशाही जरी असली तरी राजेशाहीमध्ये लोकशाही मूल्य समाज व्यवस्थेमध्ये बसवण्णांनी कसे रुजवले हे आपण आता उदाहरणानुसार पाहणार आहोत. खरं तर बसवण्णांनी धर्म हे साधन म्हणून वापरलेलं आहे. नवा धर्म किंवा धर्म काढणं हा उद्देश बसवण्याचा नव्हता. कारण धर्म हे साधन होतं आणि लोकशाही मूल्याधिष्ठित समाज निर्माण करणं हे बसवण्णांचं ध्येय होतं. म्हणून लोकशाही मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी लिंगायत नावाचा धर्म आणि लिंगायत नावाची चळवळ या देशामध्ये मध्ययुगीन काळामध्ये निर्माण केली. म्हणून पहा, एक लोकशाहीची व्याख्या तुम्ही कधी ऐकली असेल, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, बरोबर. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही अब्राहम लिंकनची व्याख्या. आता बघा बसवण्णांची व्याख्या.
शरण लोकांनी लोकांमध्ये बसून हिमालयात जाऊन नाही, अंगाला राग लावून नाही, लोकांमध्ये बसून लोकांशी चर्चा करून, बघा, लोकांमध्ये बसून लोकांशी चर्चा करून लोकभाषेत लोकहितासाठी लिहिलेलं साहित्य म्हणजे वचन साहित्य. आणि जगातही एकमेव साहित्य आहे की जे चर्चेतून निर्माण झालेलं साहित्य आहे. आता बघा, कायदा निर्माण करायचे, कायदा तयार करायचे, संसदेमध्ये चर्चा केली जाते, लोकसभेमध्ये चर्चा करतात, पुन्हा राज्यसभेमध्ये चर्चा करतात, पुन्हा राष्ट्रपतीकडे जातो, त्याच्यावर राष्ट्रपतीची सही होते आणि नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. जसं 12व्या शतकामध्ये वचन म्हणजे कायदे होते, नियम होते, समाजाची संहिता होती ना. आणि हे वचन जसा संसदेमध्ये चर्चा करून कायदा तयार होतो, तसं बसवादी शरणाने हे वचन त्या अनुभव मंडपामध्ये बसून चर्चा करून, चिकित्सा करून, एकमेकांमध्ये प्रश्नोत्तर करून त्या भारतीय संसदेप्रमाणे अनुभव मंडपामध्ये बसून लोकभाषेमध्ये वचन साहित्य लिहिलं. म्हणून लोकशाही मूल्य आणि लोकशाही तत्वानुसार निर्माण झालेली वचन संहिता ही लोकशाही मार्गानुसार जाणारी संहिता. आणि म्हणून लोकशाही मूल्य आणि बसवणा यांचा जवळचा आजच्या संसदेप्रमाणे चर्चा होती. 770 लोक अनुभव मंडपचे सभासद होते, त्याच्यापैकी 70 स्त्रिया होत्या आणि 700 पुरुष होते. प्रत्येकाला अनुभव मंडपामध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार होता, संवाद करण्याचा अधिकार होता. जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्तीचं म्हणजे भाषण करण्याचं. आता अब्दुल मामाने मला सोलापूरमध्ये भेटण्यासाठी बोलवलं, पण मामा बोलण्याचा मूलभूत अधिकार, भाषण करण्याचा मूलभूत अधिकार, लेखन करण्याचा मूलभूत अधिकार. आणि आपल्याला संविधानामध्ये कलम नंबर 12 हे 35 मध्ये समाविष्ट केले. म्हणजे याचा अर्थ अनुभव मंडप म्हणजे त्या काळामध्ये संसद होती आणि प्रत्येकाला आपले विचार अभिव्यक्त करण्याचा अधिकार होता. म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेब लंडन मध्ये गेले आणि थेम्स नदी किनारी महात्मा बसवण्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं 14 नोव्हेंबर 2015 मध्ये. त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब असं म्हणाले, 1215 ला म्यान्मा कार्टा आला आणि त्या म्यान्मा कार्टाने लोकांचे अधिकार वाढवले आणि राज्याचे अधिकार कमी केले. पण मोदी साहेब पुढे असं म्हणतात की म्यान्मा कार्टाच्या अगोदर इंग्लंडमध्ये जाऊन असं म्हणाले की 1215च्या म्यान्मा कार्टाच्या अगोदर संपूर्ण जगाला लोकशाही देण्याचं काम भारतातल्या भगवान बसवेश्वरांनी केलेलं आहे. हे मोदी साहेब नरेंद्र म्हणाले, त्यावेळी जगातल्या सगळ्यात पहिली माहिती बातमी प्रकाशित तुम्ही वाचली असेल. म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा लोकशाहीचे बीज पेरण्याचं काम महात्मा बसवण्यांनी केलेलं आहे अनुभव मंडपाच्या माध्यमातून. म्हणून अनुभव मंडपाबद्दल त्या ठिकाणी चर्चा निर्माण झाली. त्यावेळेस बसवण्णा अनुभव मंडपचे अध्यक्ष होते. ते असं म्हणाले, ज्ञानी माणसाला अनुभव मंडपचा अध्यक्ष होते. आणि मग अल्लम प्रभू या व्यक्तीची निवड अनुभव मंडपच्या अध्यक्षपदी झाली. आपल्याला माहिती असेल बाजारामध्ये चाबूक मारून देतात, या जमातीचे अल्लम प्रभू होते. भटक्या जमातीचे शुद्रवळणामध्ये होते, परंतु खूप विद्वान होते. आणि म्हणून बसवण्यांनी सांगितलं, विद्वान व्यक्तीची निवड अनुभव मंडपच्या अध्यक्षपदी झाली पाहिजे, ज्ञानाची किंमत झाली पाहिजे, ज्ञानी माणूस त्या सभापतीपदी बसला पाहिजे. आणि मग चर्चा करून अनुभव मंडपच्या अध्यक्षपदी अल्लम प्रभूची निवड झाली. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये एका ज्ञानी माणसाला अनुभव मंडपचा सभापती बनवून एका भटक्या माणसाला सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्यांनी केलं. म्हणून आमच्या संविधानामध्ये जे सोशल जस्टिस आम्ही म्हणतो हे देवापासून हे जे मूल्य आहे, हे मूल्य प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला वाचायला सांगितलं केलं. वचन लिहिणं, वचनाचा प्रचार करणं आणि वचन प्रचार करून लेखन करणं आणि मुद्रण करणं, जे आज आम्हाला भाषण करण्याचा अधिकार आहे, तो अनुभव मंडप आम्हाला भाषण करण्याचा अधिकार दिला, वचन लिहिण्याचा आम्हाला अधिकार दिला, भाषण करण्याचा आम्हाला अधिकार दिला. आणि म्हणून विषय माझा आहे की लोकशाही
जन्मतो कसा, ज्ञानी जन्मतो कसा, ज्ञानी जगतो कसा, यापेक्षा ज्ञानी चिरंजीव राहतो. ज्ञानी चिरंजीव राहतो, किती महत्वाचं वाक्य आहे. आणि म्हणून ज्ञानाला त्यांनी किंमत दिली. आता चंद्र बसवांना त्या अनुभव मंडपामध्ये जे भारतीय संविधानाने ज्ञानाला प्रमाण असं मूल्य मानलं, तेच अनुभव मंडपाने सुद्धा ज्ञानाला प्रमाण मूल्य मानलं. म्हणून ते एका ठिकाणी असं म्हणतात, जणकात ऊस घातल्याशिवाय रस निघणार नाही. जणकात ऊस घातल्याशिवाय रस निघणार नाही. धान्यात तीळ घातल्याशिवाय तेल निघणार नाही. ताकात दही मिसळल्याशिवाय लोणी निघणार नाही. लाकडाशी घर्षण केल्याशिवाय अग्नी निर्माण होणार नाही. तसं अनुभवी शरणांनी एकत्र बसून चर्चा केल्याशिवाय ज्ञान उत्पन्न होणार नाही. बघा, तुम्ही एकत्र बसा, चर्चा करा, अनुभव मंडपातल्या आणि ज्ञानाची निर्मिती करा. मग डोके घाण झाले तर डोक्यावर स्नान करावे, कपडे घाण झाले तर धुवून स्वच्छ करावे आणि डोक्यातला ज्ञान काढण्यासाठी शरणांचा अनुभव करावा. ही त्रास पहा, वचनांचा आहार मी विषय म्हणणार आहे. गाईच्या पोटात दूध असते, दुधात तूप असते, पण गाईला त्याचा काहीच उपयोग होत नाही. बरोबर, गाईच्या पोटात दूध असते, दुधात तूप असते, पण गाईला त्याचा काही उपयोग होत नाही. दूध काढावं लागतं, गरम करावं लागतं, दही बनवावं लागतं, लोणी बनवावं लागतं, तूप काढावं लागतं आणि नंतर ते तूप गाईला पाजवल्यास त्याचा गाईला उपयोग होतो. बरोबर आहे. तसं प्रत्येकाला आपल्या मेंदू आहे, ज्ञान आहे, पण ते ज्ञान जर तुम्ही जागृत केला तर तुम्ही स्वयंज्ञानी होऊ शकता. म्हणजे याचा अर्थ आपल्याला मेंदू आहे, आपल्याला ज्ञान आहे, पण आपण आपला मेंदू जागृत करत नाही, आपण स्वयंज्ञानी बनत नाही. म्हणजे जे संविधानानं जे ज्ञानाला प्रमाण मानलं, तेच वचनांनी, तेच शरणांनी कशा प्रकारे प्रमाण मानलेलं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी आलं प्रभू म्हणतात, भूमी तुझी नव्हे, सोनं तुझं नव्हे, स्त्री तुझी नव्हे, तुझं काय आहे तर ज्ञान रत्न हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. बघा, सोन्यापेक्षा, चांदीपेक्षा, हिऱ्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ जर रत्न काय असेल तर ते ज्ञान रत्न आहे. व महत्व शरणांनी ज्ञानाला दिलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्ञानी बना, ज्ञानाची कास धरा, आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवा. म्हणून आता मंदिरामध्ये किंवा अन्यत्र जाण्याचा आग्रह तर ठरलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आमच्या महिलांनी विद्यापीठाच्या कुलगुरूच्या गाभाऱ्यात जाण्याचा पण आग्रह झाला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, बदल होऊ शकत नाही. कारण आम्ही ग्रंथालयामध्ये पण गेलं पाहिजे, आम्ही वाचनालयामध्ये पण गेलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. कारण बसवनाने लिहून ठेवलंय, मी लिहिलेले वचन वाचा, वाचा तर वाचा, नाही तर मला वाचा तर वाचा, नाही तर मला. म्हणून एक वचन आहे, मोरीचं पाणी स्वच्छ असून काय उपयोग, मोरीचं पाणी स्वच्छ असून काय उपयोग, खोटे नाणे जवळ असून काय उपयोग. माझ्याजवळ 1000 रुपयाची नोट आहे, खोटी आहे, चालेल. म्हणजे खोटे नाणे असून काय उपयोग, आंबा आकाशाशी असून काय उपयोग, शरणांचा अनुभव असणारे कुठे आणि कसे असून काय उपयोग. आणि किती दिवस जगले आणि कसे जगले काहीच उपयोग नाही. अनुभव असला पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, अरे अनुभव म्हणजे गप्पा नव्हे, अनुभव म्हणजे बाजारातली बातमी नव्हे, अनुभव म्हणजे दुकान नव्हे, अनुभव म्हणजे थिएटर कशाची चर्चा नव्हे, अनुभव म्हणजे स्वानुभव आहे, अनुभव म्हणजे स्वानुभव आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी ज्ञानाला प्रमाण मानलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला बसवून आणि शरण निर्माण केलं. बऱ्याच समाजाला शरणू शरणात म्हणजे काय कळत नाही. बसवण्णांनी आपल्या सोबतीने आपले जे सवंगडी निर्माण केले होते त्यांना काय म्हणतात, शरण म्हणतात. म्हणून लिंगायत समाजामध्ये तात्या बऱ्याच लोकांचे नाव शरणप्पा, शरणव्वा, शरण पाटील, शरण राज हे 900 वर्षापासून आहे. आमच्या लातूरमध्ये लिंगायताच्या स्मशानभूमीमध्ये मी नावं तपासतो. लिंगायताच्या स्मशानभूमी
बसम्मा, बसगौडा, बसवकुमार, बसप्पा, बसलिंगप्पा, बसवराज, 50% लोकांचे नाव बसव जर असतील तर लिंगायतांवर बसवनांचा किती प्रभाव आहे विचार करा. लातूर जिल्ह्यामधल्या बऱ्याच लिंगायतांचे नाव बसव कल्याणच्या भोवती जे गाव आहे त्याच्यावरून पडले. कल्याणी कल्याणी कल्याणकर बेदरे भालके अंकलकोटे बेलुरे सोरपुरे सोरापुरे. अरे हा कशासाठी हे बसव कल्याणच्या बाजूला जेवढे गाव आहेत त्या प्रत्येक गावावर लिंगायतांचा नाव आलेला आहे. कारण कल्याण क्रांतीच्या नंतर ते लोक या भागामधून बाजूबाजूला स्थलांतरित झाले. याचा अर्थ ते गावाचे गाव घेऊन आले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे आमच्या लातूरमधल्या बऱ्याच लोकांचे नाव सोडून गेले. ते सोलापूर म्हणजे अंकलकोटे अक्कलकोटचे आहे. या गाभा प्रदेशातून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कल्याणची क्रांती कल्याणच्या भूमी झाली आणि म्हणून हा वारसा आम्ही जतन करून ठेवलेला आहे. म्हणून शरण कोणत्या वर्गातून आले बघा. कोणते शरण होते मॅडम? कारण शरण म्हणजे लोकशाहीचा कार्यक्रम. त्याला जातीचं बंधन नाही करायचं. कुठल्याही जातीचा माणूस सदाचारी शरण बनू शकतो. कोण होते शरण? मातंग चरैया, डोहार गक्कैया, महारनागी देवैया, नाविहार पदप्पण्णा, नूलिय चंदय्या, चांबार हरडैया, आंबिगर चौडैया, बुरुड केकैया, कुंभार मुंडैया, शेतकरी मुदन्ना, दुर्गाई रामण्णा, सुतार बसप्पा, देवी कनप्पा, सिंपी दाशिमय्या, धनगर कुरुबरवल्ला, वैद्य संगन्ना, सोनार कल्लैया, मोईगे मारैया, भोरुपी चौडैया, मागाय धुळैया, किन्नरी ब्रह्मय्या, हेमरडी मल्लम्मा, ब्राह्मण मधुवैया, फुलमाळी बसवैया, डाकू चोर केतन्ना, गोष्टी दाशिमय्या, विनकर अमुकी देवैया, गौडी भीमण्णा, नर्त घटवाळैया, नटवल्लम प्रभू, परिटमणीवाळैया आणि माळी सोमय्या. हे प्रातिनिधिक सांगितलं बरं. असे 770 शरण बसवण्णांच्या मंडपामध्ये होते. वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या पंथाचे होते आणि अशा प्रकारे आज आमच्या लोकसभेचे सदस्य किती आहेत? 550 आणि बसवण्णांच्या काळामध्ये या अनुभव मंडपचे सभासद होते 770 आणि त्याच्यापैकी 70 महिला होत्या. आज आमच्या संसदेमध्ये फक्त 40 महिला आहेत. बसवण्णांच्या काळामध्ये 70 महिला अनुभव मंडपच्या सदस्य होत्या. म्हणजे त्या काळामध्ये महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम बसवण्णांनी केलं. म्हणून बसवण्णा आणि लोकशाही मूल्य यांचा अनुबंध येईल. वस्तू काय कारण बहुतेक कमी बोललो बोलू का थोडा वेळ. अरे कुलासाठी भांडणाऱ्यांनो बघा समानतेचा वचन. अरे कुलासाठी भांडणाऱ्यांनो डोहार गक्कैयाचे कुळ कोणते? मादाराचे कुळ कोणते? दुर्वासाचे कुळ कोणते? व्यासाचे कुळ कोणते? वाल्मिकीचे कुळ कोणते? कौंडिन्याचे कुळ कोणते? त्यांचे आचार विचार वर्तन तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. बघा म्हणजे कुळासाठी भांडणाऱ्यांनो माणसाचा दर्जा त्याच्या जातीवरून नव्हे, माणसाचा दर्जा त्याच्या आचारावरून आणि विचारावरून ठरतो. हे किती शाश्वत लोकशाहीचं मूल्य 12 शतकामध्ये बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून म्हणलं. म्हणून ते म्हणतात मातंग चेन्नैयाच्या घरची आंबील पिल्याने, मातंग चेन्नैयाच्या घरची आंबील पिल्याने वेदागम पळून गेले. किती मोठा विग्रह आहे वचनामध्ये. आणि म्हणून तुम्हाला शरण बनवलं. तुम्ही आम्ही शरण आहोत म्हणून आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर शरण शरणार्थ म्हणतो. एक शरण दुसऱ्या शरणाला भेटला की शरण शरणार्थ म्हणतो. म्हणून महात्मा बसवण्णांनी चांबा सरळ याला घोड्यावरून खाली उतरून शरण शरणार्थ म्हणतो. पाय म्हणला तर आम्ही खाली पडू शकतो किंवा स्टेज कोसळलं तर आम्ही खाली पडू शकतो. पण जमिनीवर बसलेला माणूस खाली कधीच पडू शकत नाही. म्हणून बसवण्णा अनुभव मंडपामध्ये गक्कैया माचैया हरडैयाच्या मांडीला मांडी लावून जमिनीवर बसले. ते कधीही स्टेजवर बसले नाही. याचा अर्थ ते म्हणायचे या सगळ्यात लहान जर कोण असेल स्वामी बरोबर कोण? मी. म्हणजे या अनुभव मंडपामध्ये सगळ्यात लहान जर कोण असेल तर मी आहे. आणि म्हणून ते म्हणायचे मी शरणांचा दास आहे. माझ्यावर लहान कोणी नाही. शरणाहून महान कोणी नाही. ही लोकशाही आहे. माझ्यावर लहान कोणी नाही.
बसवण्णांनी केलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही शरण आहात. शरण म्हणजे लोकशाहीचा विचार, सदाचाराचा विचार मानणारा व्यक्ती म्हणजे शरण आहे, सदाचारी व्यक्ती म्हणजे शरण आहे. आणि अशा प्रकारे शरण मंडपामध्ये बसून वचन लिहिलं आणि हे वचन जर आम्ही वचन केलं तर आमच्या समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही नको ते वचन करायला लागलो आणि वचनाकडे दुर्लक्ष करायला लागलो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, वचन वाचा, वचन वाचा, वचनाचे पुस्तक वाचा, त्याच्याशिवाय वचनामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आडात पाणी काढण्यासाठी पोहऱ्याची गरज आहे. बसून नाही सांगितलं, आडात पाणी काढण्यासाठी पोहऱ्याची गरज आहे, विहिरीत पाणी काढण्यासाठी पायांची गरज आहे आणि डोक्यात अज्ञान काढण्यासाठी वचनांची गरज आहे. त्याच्याशिवाय अज्ञानच निघत नाही. वाचलं पाहिजे वचन, त्याच्याशिवाय अज्ञान निघणार नाही. आणखी वचन म्हणजे का? आता आज मनाचं आणि बुद्धीचं पाणी हा उल्लेख पुण्यात बघा किती महान काम केलं. बरसली म्हणजे पार्वती आहे म्हणून बसवण्णा म्हणतात, तळपत्या तलवारीची मला भीती वाटत नाही, तळपत्या तलवारीला मी भीत नाही, लसलसल्या अग्नीला मी भीत नाही, लसलसल्या अग्नीला मी भीत नाही, तळपत्या तलवारीला मी भीत नाही, सळसळत्या नागाला मी भीत नाही, पण भीती माझं वाटे परधन करणारीची. मी नागाला भिना, मी सापाला भिना, मी तलवारीला भिना, पण मी करणारीला आणि पर धनाला. आता धनाची अभिलाषा बाळगलेले लोक कुठे गेले आपल्याला माहिती आहे की किती शाश्वत सत्य 12व्या शतकात बसवण्याने सांगितलं. आणि या सगळ्या गोष्टी सामाजिक समतेच्या ठिकाणी बसवण्याने सांगितल्या आणि स्त्रियांना समान अधिकार दिले. स्त्रिया विचार करू लागल्या, वचन लिहू लागल्या. मग एक स्त्री म्हणते स्तन आले तर नारी म्हणती, स्तन आले तर नारी म्हणती, विसरू आले तर नर म्हणती. पण आतला आत्मा ना नर आहे ना नारी आहे, आतला आत्मा ना नर आहे ना नारी आहे, आतलं ज्ञान आत्ममस्तक ना नर आहे ना नारी आहे. मला नारी पण नाही ना मला नर
समाज बांधण्याचं काम केलं. लोकशाहीच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम केलं, संघटित करण्याचं काम केलं. म्हणून जाता जाता एकच उदाहरण सांगतो. मला काही प्राध्यापक भेटले आणि ते मला म्हणाले की तुम्ही कोणत्या चळवळीत काम करता. मी त्यांना म्हणालो मी महात्मा बसवण्यांच्या चळवळीमध्ये काम करतो. बरेच जण म्हणाले की मी अंधश्रद्धा चळवळीमध्ये काम करतो, मी स्त्री सुधारणा चळवळीमध्ये काम करतो, मी पर्यावरणाच्या सुधारणेमध्ये चळवळीमध्ये काम करतो, कामगारांच्या चळवळीमध्ये काम करतो, दलित मुक्तीच्या चळवळीमध्ये काम करतो. प्रत्येक जण वेगळ्या चळवळीमध्ये काम करतात. मी म्हणालो सगळ्या चळवळीमध्ये मी काम करतो, सगळ्या चळवळीमध्ये मी काम करतो. ते म्हणाले तुम्ही एकटे असून सगळ्या चळवळीत कसे काम करता. अरे बाबा, सगळ्या चळवळीत बसवण्यांच्या चळवळीमध्ये सामावलेल्या आहेत, पण बसवण्यांच्या चळवळीमध्ये काम करणं म्हणजे सगळ्या चळवळीमध्ये काम केल्यासारखं आहे. आणि कोणती चळवळ नाही साहेब बसवण्यांच्या चळवळ, पर्यावरणाच्या रक्षणाची चळवळ आहे. त्यामध्ये पर्यावरणाचा समावेश वचनांचा समावेश केला जाणार आहे. सगळ्या विद्यापीठामध्ये असा वचनांचा समावेश केला जाणार आहे. म्हणून स्त्रीवादी चळवळ बसवण्याने सुरू केली, भ्रष्टाचार निर्मूलनाची चळवळ बसवण्याने सुरू होती. परंतु भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला आदर्श समाज 12व्या शतकात बसवण्णांनी निर्माण केला होता. हे मात्र आपण कधीही विसरता कामा नये. लोकशाही जरी नसली, राजशाही होती, पण राजशाहीमध्ये लोकशाहीचे मूल्य रुजवण्याचं काम आणि समाज व्यवस्था उभी करण्याचं काम बसवण्णांनी केलं. म्हणून